अनेकदा आपली चर्चा येऊन थांबते ती म्हणजे पैसे कसे कमवायचे यावर. हो बरोबर. पण कमावलेल्या पैशांचं पुढे काय, म्हणजे त्याचं करायचं काय? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आज आपण याच विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत. आपल्याकडे मॉर्गन हाऊसल यांच्या दी आर्ट ऑफ स्पेंडिंग मनी या पुस्तकावर आधारित काही साहित्य आहे. अच्छा. आणि या चर्चेचा उद्देश पैसा, आनंद आणि स्वातंत्र्य यांचं जे एक गुंतागुंतीचं नातं आहे ना, ते सोपं करून समजून घेणं आहे. आणि यातले सगळ्यात आकर्षक गोष्ट ही आहे की हे जे विचार आहेत ते आपल्या पारंपरिक विचारांना आव्हान देतात. म्हणजे मुद्दा फक्त पैसे साठवण्याचा नाहीये, तर ते शहाणपणाने वापरण्याचा आहे. ओके. कारण हौसल यांच्या मते शहाणपणाने खर्च केलेला पैसाच खरा आनंद आणि खरं स्वातंत्र्य मिळवून देतो. ही कल्पनाच खूप वेगळी आहे. मग यावर जरा खोलात जाऊन बोलूया का? हो नक्कीच. मला यातली एक गोष्ट खूपच इंटरेस्टिंग वाटली. हाऊसल म्हणतात की पैसा हा लॉजिकल नाहीये. अच्छा. तो एक इमोशनल विषय आहे. आणि आपण सगळेच स्वतःला खूप हुशार समजतो नाही का? वाटतं की आपण पैशाचे निर्णय खूप विचार करून घेतो. अगदी. पण खरं तर तसं नसतं. तेच. आणि हेच या सगळ्या चर्चेचं मूळ आहे. बहुतेक लोक पैसे खर्च करताना गणिताने नाही तर भावनेने निर्णय घेतात. भावना म्हणजे कोणत्या प्रकारच्या भावना? ही भावना कधी असुरक्षिततेची असते, कधी भीतीची, कधी अहंकार, तर कधी फक्त इतरांना इम्प्रेस करण्याची असते. हाऊसल एक जबरदस्त वाक्य म्हणतात, आपण खर्च करत असलेले पैसे आपल्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब असतात. बाप रे. म्हणजे तुमचा खर्च हा तुम्ही कोण आहात हे दाखवतो. थांबा, म्हणजे माझा महिन्याचा खर्च हा माझ्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे? हो, असं म्हणायला हरकत नाही. ही कल्पनाच थोडी भीतीदायक आहे. म्हणजे माझ्या मागच्या महिन्याच्या बँक स्टेटमेंटवरून माझ्याबद्दल काय कळेल याचा विचार करायला हवा. बरोबर. हीच तर या पुस्तकातली पहिली मोठी शिकवण आहे असं वाटतं. त्यात म्हटलं आहे की तुम्ही किती कमवता यापेक्षा तुम्ही कसे खर्च करता हे जास्त महत्वाचं आहे. अगदी. आणि हे वरवर पाहता विचित्र वाटू शकतं, कारण आपल्या समाजात कसं आहे, जास्त उत्पन्न म्हणजे जास्त श्रीमंती. हो, हे समीकरण एकदम घट्ट बसलंय. पण हाऊसल एक मूलभूत प्रश्न विचारतात. उच्च उत्पन्न असलेले अनेक लोक गरीब का होतात किंवा सतत आर्थिक तणावाखाली का जगतात? बरोबर. असं होतं खरं. याचं एक प्रसिद्ध उदाहरण आहे. एका जनरेटर कंपनीतला एक सामान्य कर्मचारी. त्याने आयुष्यभर बचत करून मृत्यूनंतर करोडोंची संपत्ती मागे ठेवली. अच्छा. आणि दुसरीकडे एक उच्च शिक्षित मोठ्या पदावरचा अधिकारी, तो दिवाळखोर झाला. म्हणजे दोघांच्या कमाईत जमीन आसमानाचा फरक होता, तरी परिणाम उलटा झाला. हो. आणि याचं उत्तर त्यांच्या खर्चाच्या पद्धतीत दडलेलं आहे. म्हणजे पगार कितीही मोठा असला तरी तो चुकीच्या ठिकाणी वाहून गेला तर त्याचा काही उपयोग नाही. अगदी. जसं एखाद्या मोठ्या टाकीला अनेक लहान छिद्र असतील, तरी कधीच भरणार नाही. बरोबर. पण ही छिद्र म्हणजे नक्की काय? लोक असा कोणता खर्च करतात ज्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या पोखरले जातात? अचूक प्रश्न. आणि हेच आपल्याला हाऊसल यांच्या दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे घेऊन जातं. ओके. ती छिद्र म्हणजेच अनावश्यक खर्च. आणि त्यातला आजच्या युगातला सर्वात मोठा खर्च म्हणजे स्टेटससाठी खर्च करणे. स्टेटससाठी खर्च करणे? हो. म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी किंवा सरळ भाषेत सांगायचं तर इतरांना दाखवण्यासाठी केलेला खर्च. ओके. यावर थोडं अजून बोलूया. म्हणजे नक्की काय? महागडा फोन, ब्रँडेड कपडे किंवा मोठी गाडी घेणं हे सगळं? हो बरोबर. या अशा वस्तू आहेत ज्यांची आपल्याला खरोखर गरज नसते, पण सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी त्या खरेदी केल्या जातात. हाऊसल याला सामाजिक दबावाचा खर्च म्हणतात. पण यात एक मोठा धोका दडलेला आहे बरं का. आणि तो धोका काय आहे? धोका हा आहे की या सगळ्या गोष्टी तात्पुरती खुशी देतात. हो. म्हणजे नवीन फोन घेतल्यावर काही दिवस खूप छान वाटतं, नवीन कपडे घालून कौतुक झालं की आनंद होतो. पण हा आनंद फार काळ टिकत नाही. अच्छा. याला हेडॉनिक अडॅप्टेशन म्हणतात. म्हणजे आपण त्या वस्तूंना लगेच सरावून जातो आणि मग त्यातून मिळणारा आनंद कमी होतो. आणि मग आपल्याला आणखी नवीन, आणखी महागडी वस्तू हवीशी वाटते. हे एक न संपणारं चक्र आहे. पण एक मिनिट, महागडी गाडी किंवा घड्याळ तर रोज आनंद देतं. पण एखादी सहल फक्त काही दिवसांपुरती असते. मग अनुभवांवरचा खर्च जास्त आनंद कसा देऊ शकतो? यामागचं मानसशास्त्र काय आहे? खूप छान प्रश्न आहे. हा तात्पुरत्या आनंदाचा मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण त्याची किंमत खूप मोठी असते. म्हणजे? हाऊसल यांच्या शब्दात सांगायचं तर हा स्टेटसवरचा खर्च आपली आतली शांतता, सुरक्षा आणि स्वातंत्र्य खाऊन टाकतो. खाऊन टाकतो? हा शब्दप्रयोग खूप प्रभावी आहे. हो. जसं आपण बाहेरून छान दिसण्यासाठी आतून पोखरले जातोय,
आपण सामाजिक मान्यतेसाठी आपलं आर्थिक स्वातंत्र्य गहाण ठेवत असतो. बरोबर. विचार करा, एक महागडी गाडी कर्जावर घेतली, पण त्या गाडीचा हप्त्यांच्या चिंतेमुळे रात्रीची झोप लागत नसेल, तर त्या गाडीचा काय उपयोग? काहीच नाही. म्हणजे दिखाव्यावर खर्च करणं हे एक प्रकारे स्वतःच्या स्वातंत्र्यावर दरोडा टाकण्यासारखं आहे. अगदी. पण मग प्रश्न उरतो की पैसे वापरावेत तरी कुठे? यावर काही दिशा मिळते का? नक्कीच. आणि इथेच हौसल तिसरा अत्यंत महत्वाचा विचार मांडतात. कोणता? अनुभवांवर खर्च करणे म्हणजे जास्त आनंद. हा स्टेटसवरच्या खर्चाच्या अगदी विरुद्ध विचार आहे. वस्तू जमवण्याऐवजी आठवणी जमवण्यावर भर दिला जातो. पण आजकाल अनेक अनुभव सुद्धा स्टेटससाठीच घेतले जातात. जसं महागड्या ठिकाणी सुट्टीला जाऊन इंस्टाग्रामवर फोटो टाकणं. तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला. मग वस्तू आणि अनुभव यातला नेमका फरक कसा ओळखायचा? इथे खरा फरक हेतूचा आहे. तुम्ही तो अनुभव इतरांना दाखवण्यासाठी घेत आहात की स्वतःच्या आनंदासाठी? अच्छा, हेतू महत्वाचा आहे. हो. हौसल म्हणतात की वस्तू जुन्या होतात, त्यांची चमक कमी होते, पण आठवणी आणि शिकलेलं ज्ञान ते आयुष्यभर सोबत राहतं. बरोबर. त्या आठवणी तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनतात. एका महागड्या घड्याळापेक्षा कुटुंबासोबत केलेल्या एका अविस्मरणीय सहलीची आठवण जास्त मौल्यवान असते. कारण ती आठवण तुम्हाला आयुष्यभर आनंद देत राहते. अनुभवांवर व्याज मिळतं आठवणींच्या रूपात. वस्तूंचं मात्र फक्त अवमूल्यन होतं. अनुभवांवर व्याज मिळतं हे खूपच सुंदर आहे. आहे ना? म्हणजे वस्तू आनंद देत नाहीत, तर वस्तू वापरतानाचे अनुभव आनंद देतात. आणि म्हणूनच थेट अनुभवांवरच खर्च करणं जास्त फायद्याचं आहे. हे पटतंय. आणि हीच गोष्ट आपल्याला कदाचित सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे घेऊन जाते. पैशाचं सर्वोच्च ध्येय काय असावं? बरोबर. इथेच हौसल सगळ्या विचारांचं सार सांगतात. त्यांच्या मते पैशाचं सर्वोच्च ध्येय म्हणजे स्वातंत्र्य, फ्रीडम. स्वातंत्र्य? हो, हे खूपच वेगळं आहे. कारण सामान्यतः लोक पैशाचं ध्येय काय मानतात? श्रीमंत होणं, मोठी गाडी बंगला घेणं. हो, पण स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? आर्थिक स्वातंत्र्य की आणखी काही? त्याहीपेक्षा जास्त. हौसल म्हणतात, तुमच्याकडे पैसा असण्याचा सर्वोत्तम फायदा काय? तर माझा वेळ माझा असं म्हणू शकण्याची क्षमता. माझा वेळ माझा. म्हणजे सकाळी उठल्यावर आपल्याला जे काम आवडत नाही ते केवळ पैशासाठी करावं लागत नाहीये. ही भावना म्हणजे स्वातंत्र्य. बरोबर. कुटुंबाला वेळ द्यायचा असेल तर आर्थिक अडचणींची चिंता न करता तो देता येणं हे स्वातंत्र्य आहे. तुमच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्या हातात असणं हे खरं स्वातंत्र्य आहे. म्हणजे पैसा आपल्याला पर्याय देतो, ऑप्शन्स देतो. अगदी. जर नोकरी आवडत नसेल तर दुसरी नोकरी मिळेपर्यंत स्वतःचा खर्च भागवण्याची क्षमता असणं हे पैशाने विकत घेतलेलं स्वातंत्र्य आहे. हो. जेव्हा आपण स्टेटससाठी खर्च करतो तेव्हा आपण इतरांच्या अपेक्षांच्या तुरुंगात स्वतःला कैद करतो. पण जेव्हा आपण स्वातंत्र्यासाठी पैसे वाचवतो तेव्हा आपण स्वतःला त्या तुरुंगातून बाहेर काढतो. अगदी बरोबर. हौसल याला तुमच्या आयुष्यावर ताबा असणं असं म्हणतात. पैसा तुम्हाला अचानक आलेल्या संकटांना तोंड देण्याचं सामर्थ्य देतो. तो तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी वेळ देतो. म्हणजे घाई गडबडीत कोणताही चुकीचा निर्णय घ्यावा लागत नाही. हीच पैशाची खरी शक्ती आहे. हे सगळं ऐकून खूप छान वाटतंय, पण हे प्रत्यक्षात कसं आणायचं? कारण रोजच्या जीवनात खर्च तर अटळ असतात. बरोबर आहे. स्वातंत्र्याचे हे ध्येय गाठण्यासाठी काही व्यावहारिक मार्ग आहेत का? हो, आणि इथेच हौसल पाचवा आणि अत्यंत व्यावहारिक सल्ला देतात. तो कोणता? तो म्हणजे फ्युचर प्रूफ खर्च करण्याची सवय लावा. फ्युचर प्रूफ खर्च ही संकल्पना खूपच इंटरेस्टिंग आहे. याचा नेमका अर्थ काय होतो? याचे 3 सोपे मार्ग आहेत. पहिला, अनावश्यक खर्च कमी करा. ठीक आहे. जे खर्च फक्त दिखाव्यासाठी किंवा सवयीमुळे होतात ते ओळखून थांबवा. पण इथे एक प्रश्न येतो की रोजची कॉफी किंवा एखादी छोटी ऑनलाईन खरेदी याला अनावश्यक म्हणायचं का? अगदी. तर हौसल म्हणतात, स्वतःला विचारा की हा खर्च तुम्हाला खरा आनंद देतोय की फक्त तात्पुरता मोह आहे. म्हणजे प्रत्येक खर्चाला एक उद्देश असायला हवा. दुसरा मार्ग कोणता? दुसरा मार्ग म्हणजे आपत्कालीन फंड तयार ठेवा. इमर्जन्सी फंड. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. हो, आणि अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात. साधारणपणे 3 ते 6 महिन्यांचा खर्च भागेल एवढी रक्कम यात असावी. आणि ती रक्कम कुठे ठेवायची? ती गुंतवणुकीत नाही तर सहज काढता येईल कशा ठिकाणी हवी. जसं की लिक्विड फंड किंवा वेगळ्या बचत खात्यात. याला स्वातंत्र्य फंड म्हटलं तरी चालेल.
स्वातंत्र्य फंड. कारण हाच फंड तुम्हाला नोकरी आवडत नसल्यास ती सोडण्याचं धाडस देतो. स्वातंत्र्य फंड हे नावच किती सकारात्मक आहे. म्हणजे हा फक्त संकटासाठी नाही तर संधी घेण्यासाठी सुद्धा आहे. बरोबर. आणि तिसरा मुद्दा तर सगळ्यात महत्वाचा वाटतो. हम्म. तो म्हणजे बचतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं. अगदी. हौसल म्हणतात, बचत हा खर्च नाहीये, तो पुढील स्वातंत्र्याचा तिकीट आहे. वाव. ही विचार करण्याची पद्धतच पूर्णपणे बदलते. आपण बचतीकडे अनेकदा एक ओझं म्हणून पाहतो. हो, त्याग वाटतो. पण हौसल आपल्याला वेगळा दृष्टिकोन देतात. ते म्हणतात की तुम्ही बचत करून काही गमावत नाहीये, उलट तुम्ही तुमच्या भविष्यातील स्वातंत्र्याचं तिकीट खरेदी करत आहात. म्हणजे प्रत्येक महिन्याला जी रक्कम आपण बाजूला ठेवतो ती रक्कम आपल्याला एक दिवस माझा वेळ माझा म्हणण्याचं सामर्थ्य देणार आहे. बरोबर. या दृष्टिकोनातून पाहिलं की बचत करणं हे शिक्षा नाही तर एक संधी वाटू लागते. हा मानसिक बदल खूप मोठा आहे. आणि हे पाचही मुद्दे एकमेकांशी जोडलेले आहेत बरं का. कसे? तुम्ही स्टेटसवरचा खर्च कमी केला की तोच पैसा अनुभवांवर खर्च करण्यासाठी किंवा स्वातंत्र्याचं तिकीट घेण्यासाठी वापरता येतो. बरोबर. तुम्ही स्वातंत्र्य फंड तयार करायला लागलात की आपोआपच अनावश्यक खर्च कमी होतो आणि तुम्ही तुमच्या खऱ्या ध्येयाच्या जवळ पोहोचता. जे म्हणजे स्वातंत्र्य. अगदी. हे सगळं पैशाच्या पलीकडे जाऊन जगण्याबद्दल आहे. खरंच या चर्चेने पैशाकडे बघण्याचा एक संपूर्ण नवीन दृष्टिकोन दिला आहे. पैसा हे साध्य नाही तर साधन आहे. हो, आनंद आणि स्वातंत्र्य मिळवण्याचं साधन. आणि ते साधन कसा वापरायचा याची कला शिकणं महत्वाचं आहे. हो, कारण चुकीच्या पद्धतीने वापरल्यास हेच साधन आपल्याला बंधनकारक ठरू शकतं. जसं की कर्जाच्या विळख्यात अडकणं किंवा सामाजिक दबावाखाली जगणं. बरोबर. शेवटी पैसा तुमच्या मालकीचा आहे की तुम्ही पैशाचे गुलाम आहात, हे तुम्ही तो कसा खर्च करता यावर अवलंबून आहे. तर या चर्चेतून काय स्पष्ट होतं? पैसा फक्त साठवणं महत्वाचं नाही तर तो कसा वापरायचा हे समजणं त्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे. हो. शहाणपणाने केलेला खर्च, शांततापूर्ण जीवन आणि आनंदाने पैशाचा वापर करण्याची कला शिकवणं हा या विचारांचा मुख्य संदेश आहे. हे सगळं ऐकल्यावर एक महत्वाचा प्रश्न मनात येतो. कोणता? या चर्चेत आपण स्टेटससाठी खर्च करणे आणि अनुभवांसाठी किंवा स्वातंत्र्यासाठी खर्च करणे यातला फरक पाहिला. हो. तर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की प्रत्येक खर्चाच्या वेळी, अगदी लहानसहान खर्चाच्या वेळी सुद्धा जर एखाद्याने स्वतःला विचारले की मी यातून तात्पुरता आनंद विकत घेत आहे की चिरस्थायी स्वातंत्र्य, तर त्या व्यक्तीचे आर्थिक निर्णय आणि पर्यायानं त्याचं संपूर्ण आयुष्य कसं बदलेल